नमस्कार, अस्मिता किचनमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला, आज आपण असं बनवणार आहोत की तुम्ही ग्रेव्ही भाजीला येते नॉनव्हेजची भाजी तुम्ही जर करत असाल तर ग्रेव्ही कशी करायची आणि ही गावरान पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे. गावाकडे जसं बनवतात तसं ह्याला आपण गावरान पद्धतीने एसोर म्हणणार आहोत. तर मी त्याला लागणार आहे तुम्हाला साहित्य सांगते. तर मी ही हरभऱ्याची डाळ ही 1 वाटी घेतलेली आहे आणि हे राशनचे तांदूळ आहेत ते पण 1 वाटी घेतलेले आहे. आणि ही बाजरी तुम्ही बघू शकता, ही बाजरी आहे, कोणतीही असू द्या बाजरी, गावरान असो किंवा हायब्रिड असू द्या, ही 1 वाटी घेतलेली, ही थोडी मोठी वाटी घेतलेली आहे. त्याच्यासाठी तेच पत्ता आहे, धने आहेत, 4 ते 5 असा लवंग आहेत, मिरा आहेत आणि भरपूर गरज नाही असा मसाला कच्चा वापरण्याची. तुम्हाला एवढा असेल तरी चालेल, कारण हे थोडंसं टेस्ट येते त्याच्यामुळे, म्हणून थोडंसंच टाकणार आहे मी. तर ह्याला आपण चांगलं असं हे 3 साहित्य जे आहे हे खरपूस असं कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तर तुम्हाला मी हे कसं भाजायचं ते सांगत आहे. चला, तर मी आता ही कढई इथे ठेवलेली आहे गॅसवर गरम करण्यासाठी. तर ही आता कढई आपली गरम झालेली आहे. तर याच्यामध्ये मी ही बाजरीची आहे ते आहे आणि ती मंद आचेवरती अशी हलक्या हाताने तिला हलवून घेऊ आपण. ही दमादमाने अशी भाजून घेऊया थोडी थोडी. चला, तर हे असा कलर याला आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये थोडंसं आता खरपूस कलर आल्यावरती याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. नॉर्मली तेल टाकू शकता तुम्ही. मस्त अशी याला खमंग असा वास येतो आणि चव पण टाकली असं हे. आणि ही जी डाळ जी आहे, ही जी डाळ आहे ही अशाच पद्धतीने तुम्ही हे दोन्ही पण साहित्य, तांदूळ पण असेच हे चांगले खरपूस रंगात येईपर्यंत भाजून घ्याय सगळं. आणि त्याच्यामध्ये जी मी तुम्हाला तेजपत्ता आणि धने जे टाकलेले आहेत आणि मिरं ते याच्यामध्ये भाजायचं नाही, आपल्याला ते कच्चंच त्याच्यामध्ये टाकायचं. तुम्हाला मी सांगतच आहे नंतर. तर अशी ह्याने टेस्ट येते. नॉनव्हेजची भाजी तुम्ही करत असाल तर त्याला नक्कीच वापरून बघा. खोबरं थोडंसं घालू शकता नंतर भाजी बनवताना. जास्त खोबरं घालण्याच्या ऐवजी ही टेस्ट एक करून पहा तुम्ही. तर आपले हे भाजून मस्त तसा व्हायला लागले तरी काढून घेऊया आपण भाजल्यावरती. आणि सगळंच असंच भाजून घ्या तुम्ही. हे आपलं भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती खरपूस असं भाजलेलं आहे. आणि हे पण भाजले, दोन्ही एकत्र केलेलं आहे. हे सगळं आता हे गरम आहे ते आपल्याला हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि हे एकत्र करून घ्यायचं आहे. आणि हे जी तेजपत्ता जे आहे हे असं थोडंसं बारीक करून टाकायचं हे आपल्याला. आणि हे तुम्ही जी घरच्या घरी पण दळू शकतात. तुमच्याकडे ऑलरेडी सगळ्यांकडे मिक्सर आहेत. मिक्सरमध्ये हे माझा पावशेरचा आकार झाला आहे, त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरी पण काढू शकतात. आणि जे 1 किलोचं करायचं असेल तर तुम्ही बाहेरून छोट्याशा गिरणीमध्ये दळून आणू शकता तुम्ही. आणि हे कमीत कमी 1 महिनाभर टिकतं, त्याच्यामुळं मी वापरते म्हणून तुम्हाला पण ही सांगत आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि ह्याला टेस्ट अशी नॉनव्हेजच्या भाजीला छान येते. जसं की इकडं शहर ठिकाणी कांदा टमाटरची ग्रेव्ही काही लोक करतात आणि गावाकडच्या लोकांना हे आवडत नाही. त्याच्यासाठी म्हणलं चला एकदा बघावं व्हिडिओ बनवून. ज्याला आवडेल ते करू शकता तुम्ही. बघा असं हे एकत्र करून घ्यायचं आहे सगळं आणि हे दळून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मस्त. मिक्सरमधून काढा हे थंड झाल्यावरती. चला, तर आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ. मस्त असं हे झालेलं आहे आपला एसोर तयार. बघा, बघू शकता. वाव, किती छान खमंग असा सुगंध सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता हे असं बारीक होतं मिक्सरमध्ये पण आणि गिरणीमध्ये पण. हे तुम्ही जेव्हा भाजी बनवता तेव्हा हे तुम्हाला जेवढं घट्ट हवे असेल तसे तुम्ही वापरू शकता हे थोडंसं. आणि हे राहू शकतं. बघा तुम्ही कसं मस्त झालेलं आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.